नमस्कार. हांव संजू नाईक, one of the complainant to the Goa Human Rights Commission. आम्ही एक पेटिशन केल्लें की समाज सर्टिफिकेट जी गोवा गव्हर्नमेंटान मॅन्डेटरी केल्या ते व्हायोलेशन आसा म्हणून सुप्रीम कोर्टाचे गायडलायनाचे. आणि गोवा ह्युमन रायट्स कमिशनान आमकां एक रेकमेंडेशन रिपोर्ट दिलो गव्हर्नमेंटाक की इमिजिएटली रिमुवल ऑफ द समाज सर्टिफिकेट कंडिशन. आणि गोवा ह्युमन रायट्सान ताका साईड केले. आमच्या गोवा गव्हर्नमेंटान 2007 एक सर्क्युलर काढलो ND अगरवालान. आणि त्या सर्क्युलरान म्हटलें की समाज सर्टिफिकेट ही लागना कास्ट सर्टिफिकेट घेवपाक. परत तेन्ना दिगंबर कामत CM आसलो. मागीर ऑफिस मेमोरंडम काडलो 13/7/8/2013. डायरेक्टर आसलो परांजपे. तेणे तेन्ना तशेंच म्हणलें की समाजाची सर्टिफिकेट लागना. मागीर मेमोरंडम काडलो डेप्युटी कलेक्टर पेंजीम 26/11/21. तेणे सांगलें की समाजाची सर्टिफिकेट कोणाकडेन मागप ना, तलाट्यांक काडले. मागीर बिचोलीचो मामलेदार डेप्युटी कलेक्टर हेणे 29/9/21 दीपक वांयगणकर हाणें सर्क्युलर काडलो, मेमोरंडम काडलो. आणि हे सगळे करतना डॉक्टर प्रमोद सावंत आमचो गोंयचो CM. आणि मागीर आता 2023 गोवा ऍक्ट 45/23 हो 12/12/23 हो प्रमोद सावंत गव्हर्नमेंटान परत गॅझेट नोटिफिकेशन काढल्यान सांगलें की समाजाची सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट घेवपाक लागना. आणि तुमकां सांगोनशें दिसता सुप्रीम कोर्टाचें गायडलायन आसा आणि प्रत्येक ह्या सर्क्युलरान तें गायडलायन मेन्शन केल्लें आहा. फॉलो द गायडलायन ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि सुप्रीम कोर्टाचे गायडलायन अशें आसलें कुमारी माधुरी पाटील वर्सीस एडिशनल कमिशनर ट्रायबल डेव्हलपमेंट अँड अदर्स इन 1994 की एक स्क्रुटिनी कमिटी काडा, ऑब्झर्वेशन घेया, व्हेरिफिकेशन करा आणि सर्टिफिकेट इश्यू करा. आयज गोंयांत जायते कमिटीज आसा जे आमच्या भुरग्यांकडल्यान पयशे एक्सप्लॉयट करता. तिंका सर्टिफिकेट जाय, तिंका आपल्या पांयाकडेन आपयता आणि तिंका जबरदस्तीन तिंचे कडेन पयशे घेतात. जरी तर आमचे हे लिडर ते खंयचे पार्टीचे फॉलोवर आसा आणि तो भुरगो जरी तर तिंच्या पार्टीक ना जाल्यार ताका जबरदस्तीन पार्टीच्या बरोबर भोवंक लायता. हेका वेंडेटा म्हणटा, हेका व्हेरिफिकेशन म्हणना. आणि हे कायद्याच्या भायर आसा. ह्यातून व्हायोलेशन जाता. आर्टिकल 15(4), 16(4) which mandate guarantee of reservation. Article 14, right to equality, discrimination. Article 19(1), denying livelihood opportunity. Article 21, right to dignity, right to live. हे सगळे व्हायोलेशन जाता. आणि हेचो आमचो एक अपील आसा की आयज सुप्रीम कोर्ट जे गायडलायन आयज आसा ते 30 वर्सां तुमी तेजे मानून घेना, एक्सप्लॉयट करता, लोकां कडल्यान पयशे घेता आणि सरकारूय ताका तेंको दिता म्हणून आमकां सरप्रायज दिसता. इनाफ इज इनाफ. हांव सोशल वेलफेअर डायरेक्टर, सोशल वेलफेअर मिनिस्टराक आणि गोवा गव्हर्नमेंटाक अपील करता ऑन बिहाफ ऑफ गोमंतक भंडारी समाज, हे स्टॉप करात, कायद्याचे पालन करात. सुप्रीम कोर्टाचो चीफ जस्टीस गोगोय जेन्ना शपथ घेतलो तेणे पयलो स्टेटमेंट केलो, आवर कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम देन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. Every institution should respect our constitution.
and we respect as Indian. If we don't protect our constitution, who will? Yes, we will protect it. And so this appeal goes to all concerned. Please respect the order and the guideline of the Supreme Court. Your own government order, several memorandum, and respect Goa Human Rights Violation, Goa Human Rights Commission's report, recommendation, stating that Samaj certificate should not be made mandatory. कित्याक हे सगळे दलाल बसलेले आसा जे पैसे करून उठल्या आनी जेन्ना एक भुरगो खंयच्या समाजाच्या आमचेच उलयता खंयच्या ऑफिसान वयता रिकॉर्ड कोणेच दवरलेलो ना आनी हेचे मिसयूज जावंक शकता कित्याक हांगा अकाउंटेबिलिटी ना सगळ्यांक उडास करून दिता बोमाचो एक पंच तेका आमच्या समाजाच्या एका अध्यक्षान भायलो मनीस महाराष्ट्राचो सर्टिफिकेट दिली ती चॅलेंज जाल्ली आसा तुमकां उडास आसा मडगांवचे मेयर जेकाय सर्टिफिकेट दिल्ली ती रॉंग दिल्ली आमच्याच मनशांनी दिल्ली समाजाच्या लिडरांनी पणजेचो एक कावन्सिलर तेकाय दिल्ली म्हापशेचो एक कावन्सिलर अकाउंटेबिलिटी आसा ना सुप्रीम कोर्टान जेन्ना ऑर्डर पास केल्या तितून अकाउंटेबिलिटी फिक्स केल्ली आसा आनी ती अकाउंटेबिलिटी आसतली जाल्यार आमी सुप्रीम कोर्टाक मान दिवंक जाय हांव परत एक फावट सगळ्या ऑथॉरिटी कडेन मागता की ही जी ऑर्डर आहा सुप्रीम कोर्टाची आनी गोवा ह्युमन रायट्स कमिशनराची ती उखलून धरची आनी बेग्यातले बेगीन त्या पोर्टलाचेर जो कंडिशन आसा समाज सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ती काडून दवरची म्हणून मागता देव बरें करूं.